रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आता मी आले कुठं माहिती आहे का तुम्हाला, मी आले आईच्या इकडं. कशाला? आंबे खायला. तर तुम्ही पण सगळेजण गेला असताना, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर आंबे खायला गेला असताना, कारण आंब्याचं सीझन हे आपल्याकडे चालू झाले, म्हणजे आपल्याकडे म्हणजे ह्या चौकडं चालू झालेले बरं का. तर त्यासाठी मी पण आले आणि आता आले शेतामध्ये. तर आज थोडं काय झालं, थोडा पाऊस आला होता आणि थोडं वारं सुटलं होतं. तर वारं सुटल्यामुळं इतके आंबे पडल्यात खाली आणि ती पण पाड. चला तुम्हाला दाखवते बरं का. तर इकडं बघा हे ढीग घालून ठेवलाय पाडाचा, आणि इकडं बघा आहे का सगळी कशी पडत आंबे लय मोठे. इकडे कांदा झाकून ठेवल्यात आणि या आमच्या आईचं शेत. इकडं बघा आंबे कुठे आहेत बघायचे का, झाडं आंब्याची ती 2-3 झाडं, पलीकडची झाडं. आणि हो का हे आमच्या इथं भाऊजाई म्हणा, नणंदबाई म्हणा, दोन्ही बी तरी त्या माळवत वाढायला लागल्या. आणि तिकडचे एक झाड आहे, इथलं एक झाड आहे, बरेच आहेत बरं का. आणि आपली आहे का ना गावरान झाड येतं, म्हणजे आता ही आताची झाडं निघल्यात का त्याला फवारणी खात बरेच काय 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 असते बरं का. पण आंब्यात सगळ्यात जास्त खायला म्हणलं ना तर फक्त पहिलेच आपले गावरान आंबेच खायला चांगले आहेत, कारण त्याला फवारणी नसती, खात नसते. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या झाडाला मला सांगा कधी फवारायचं आणि कधी खात टाकायचं, गरजच नाही. त्याच्यामुळं आंबे कसे एक नंबर लागतात. तर बघा आता तुमच्या समोरच ही पाडाचा आंबा आहे बघा, हे का हे पाडाचा ताजा तोडायला आहे बरं का. आता ताजा तोडायला म्हणजे वारं सुटलं होतं तर पडत ही वरच्या झाडाचा आंबा तिकडचा. तुम्हाला पण तिथे दाखवते, आधी खाऊन दाखवते बघा. आहे का पाडाचा आंबा फक्त ज्यांना ज्यांना खाल्लेत ना त्यांनाच माहीत असन किती चांगले लागतात. आणि हे असं गावरान आंबा असते त्यामुळे आहे का ना खरंच खायला चांगलं लागतं. तो का तिकडे पाठीमागं आंबा इथं वारावरून सुटलं ना की बरंच आंबे पडते. तर चल मया, तर लेकराची तर एवढी मजा आहे आंबा खायची, आहे का नाही चोकर. लयच आंबे का ना, इतके आंबे आहेत आमच्या इकडे लय. असं आहे का. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण असतात आणि आंबे पण आताच पिकतात. त्याच्यामुळे आहे का ना सगळ्याच मैत्रिणी गेल्या असत्या ना आंबे खायला आपापल्या आईकडे म्हणा, गावाकडे म्हणा. खरंच गावाकडचं जीवन उगाच म्हणतात का, गावाकडचं जीवन सगळ्यात भारी. तर बघा आता हे आपलं आंब्याचं झाड, इतकं आंबे आले त्या झाडाला. तर बघा ही गडच आले सगळं, नाही का. हो का इथं या पोत्यामध्ये वाऱ्यानं पडेल बरं का आंबा हे, नाही का. हे पिकलेलं सारं, हे सगळं पाडायचं आंब्याचं आणि इकडचं हे सगळं हिरवायचं, आहे का. तर आज खायचे आंबे खायची मजाच आहे बघा नसती, कारण का आंबे इतके पडत. पलीकडच्या झाडाचं पण लय गोड येतं आणि इकडं पण हो काही किती वाऱ्यानं पडत, आहे का. ही केवढं झाड आहे बघा, आमच्या आजोबानं झाडं लावली तर ह्या आंब्याची. तर आणि का आम्ही आंबेच खातो ठेव का. इथं पण पाडच आहे का, हे बघा, आहे का. या मग म्हणजे तुम्ही पण आंबे खायला. आणि म्हणता ताईनं आंबे खायला बोललेलं नाही, तर या सगळेजण आंबे खायला. शेतकऱ्याची इथं कधीच कुणाला नको नसतंय आणि कधीच खायला काय कमी नसती, बरोबर आहे का ना. चला तर सगळ्यांना बाय बाय. आता करते आंबे गोळा, बाय बाय.